जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आज आलेलो आहे आपण नदीवर, म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास चालू झालेला आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हे एक महिना बलिदान मास चालते. तर नेमकं बलिदान मास म्हणजे होते काय हे सांगतो तुम्हाला मी दादाला विचारून. तर आपण एक छत्रपती श्री संभाजी महाराजचा फोटो आणलेला आहे, पाहू शकता इथे याप्रमाणे असा फोटो लावला आहे आपण. आणि आता बाकीचे काही मुले येणार आहे, कमीत कमी आपण 11 जण हे मुंडन करणार आहे. तर दाखवतो तुम्हाला, ब्लॉग शॉर्ट पर्यंत पहा. मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला फोटोचं पूजन करायचं होतं. तर दादा आंघोळ करायला गेला, त्याच्यासोबत सचिन दादा पण गेला. त्यांनी मस्त आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो घेऊन त्याचं पूजन करायला गेले. दादांनी मस्त दिवा वगैरे लावून घेतला सगळ्यात पहिले. त्यानंतर आपण फोटोचं पूजन केलं, हार वगैरे छत्रपती संभाजी महाराजच्या फोटोला अर्पण केला. तेवढ्याच वेळात मग आपण सचिन दादांनी मुंडन करायला सुरुवात केली. सचिन दादा सगळ्यात पहिले मुंडन करत होता. सचिन दादाचं मुंडन झाल्यावर एका सगळे आपले धारकरी मित्र मुंडन करायसाठी आलेले होते. तर सचिन दादांनी मुंडन करून घेतलं, त्यानंतर या दादांनी पण मुंडन करून घेतलं. तोपर्यंत अमरदादा मुंडन करत आहे. अमरदादा मुंडन करते तोपर्यंत भाऊ नेमकं बलिदान मास म्हणजे काय हे विचारूया आपण अविनाश दादाला. बलिदान मास कसं पाळलं जाते व त्याचा शेवट कसा केला जाते हे विचारूया. संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये भेटून जाणार, ब्लॉग शेवट पर्यंत पहा. मित्रांनो, नेमकं बलिदान मास म्हणजे काय विचारूया या दादांना. तर अविनाश दादा, नेमकं बलिदान मास म्हणजे काय हे सांगा तुम्ही. जय श्रीराम, जय शंभूराजे. तर बलिदान मास म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेब यांनी केलेल्या क्रूर हत्येचा एक अमानुष्य असा छळ केला आणि त्याचा एक दुःखाचं सावट म्हणून केल्या जाणारे 40 दिवसाचा हा एक उपक्रम साजरा करतो आपण त्यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी. तर याच गोष्टीला आपण बलिदान मास असे म्हणतो. तर आता आपण अविनाश दादाला विचारू का नेमकं बलिदान मास मध्ये कशाचा त्याग करावा लागते व कशा प्रकारे करावं लागते. तर बलिदान मास मध्ये त्याग करण्याचा गोष्ट म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टीचा एक त्याग करणं. उदाहरणार्थ आपण आपले सर्वांनाच आपले केस आवडतात. तर माझे काही मित्र आहे, यांनी आपल्या केसाचा त्याग केला, कोणाला गोड पदार्थ, आणि यात आपण कोणताच असा एक खुशीचा उपक्रम आपण 40 दिवस साजरा नाही करत. या गोष्टीचा आपण त्याग करतो. तर आता आपण एकाने सर्व दादांना विचारून घेऊ का त्यांनी कशाचा त्याग केलेला आहे. तर दादा, तुम्ही कशाचा त्याग केलेला आहे. गोड पदार्थ आणि केस. गोड पदार्थ आणि केस. सागर दादा, तुम्ही कशाचा त्याग आम्ही केलेला आहे? गोड पदार्थ आणि केस आणि चप्पल. तर दादा, तुम्ही कशाचा त्याग केलेला आहे. गोड पदार्थ आणि केस. दादा तुम्ही. आम्ही पण गोड पदार्थ आणि केस. दादा तुम्ही. गोड पदार्थ आणि केस. तुम्ही दादा. गोड पदार्थाचा त्याग केला दादा. तर अशा प्रकारे आपल्या दादांनी आता आपल्याला सांगितलं की गोड पदार्थ, केस किंवा कुणी पायात चप्पल न घालणे या गोष्टीचा त्याग केलेला आहे. तुम्हाला पण बलिदान मास पाळायला पाहिजे असं मला वाटते. आणि इकडे बाकीचे जे दादा राहिले आहे यांचे मुंडन करणं चालू आहे. मी पण माझ्या चपलीचा त्याग केलेला आहे. तर आपण या दादांना आपल्या मनातले काही छोटे मोठे प्रश्न विचारूया. तर चला. तर दादा, हा उपक्रम तुम्ही कधी चालू केला आणि कोणाच्या माध्यमातून तुम्ही हा उपक्रम राबवता. हा उपक्रम दरवर्षी आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साजरा करतो. तर दादा, तुमच्या गावातले किती लोक या बलिदान मासचं पालन करतात. तर बलिदान मासचं पालन दरवर्षीप्रमाणे 40 ते 50 धारकरी मित्र बलिदान मासाचं पालन करतात. त्यात 10-15 धारकरी मित्र मुंडन देखील करतात या बलिदान. दादा, तर तुम्ही या बलिदान मासाचा शेवट कशा प्रकारे करतात. तर बलिदान मासाचा शेवट छत्रपती संभाजी महाराज यांची त्यावेळेस अंत्ययात्रा काढल्या नव्हती आली. तर आम्ही ती अंत्ययात्रा एक काढावी म्हणून त्यासाठी एक मुखपद यात्रेचं आयोजन करण्यात आलं. आता मुखपद यात्रा ही एक मृत्युंजय अमावस्या म्हणून एक दिवस येतो, त्या दिवशी आम्ही ही मुखपद यात्रा आयोजित करतो. दादा, मुखपद यात्रा म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे काढता तुम्ही मुखपद यात्रा. तर मुखपद यात्रा म्हणजे जी मृत्युंजय अमावस्या असते त्या दिवशी आमचे सर्व धारकरी मित्र एका जागी जमा होऊन हवन वगैरे करतो आम्ही कुंड. आणि त्या कुंडामध्ये संपूर्ण गावाची प्रदक्षिणा, हातात ज्वाला घेऊन महाराजांचा एक फोटो आणि एक भगवा ध्वज घेऊन अशा संपूर्ण गावाची प्रदक्षिणा घेऊन महाराजांना एक शांततेपूर्वक एक श्रद्धांजली अर्पित करतो आम्ही त्या कुंडामध्ये. अशा प्रकारे या मुखपद्र यात्रेचं आयोजन करण्यात येते. तर धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला बलिदान मास बद्दल माहिती दिली एवढी. आणि तुम्ही आमच्या फॉलोअरला, सबस्क्रायबरला काय संदेश देऊ इच्छिता. तर संदेश एकच द्यायचा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे सूर्य उगवतो तर त्या प्रत्येक ठिकाणी आजच्या युगपुरुषांनी
बलिदान मास हा साजरा केला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे नुसते सोशल मीडिया पुरते सीमित नसून त्यांना स्वतःच त्यांचं आचरण करा, त्यांच्या चाललेल्या विचार जपा, हीच माझं सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न राहील. तर अशा प्रकारे हा बलिदान मास पाळला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला जातो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.